एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 9 चालू करतोय आपण. यदुराजा आणि अवधूताचा संवाद चाललेला आहे. तर यदुराजाला अवधूत सांगतात, 24 गुरुचं वर्णन करून सांगतात ना. आणि आता काल आपण कोणते कोणते पाहिले. काल आपण आजगर पाहिला का ना, आजगर पळशी पाहिला होता, थोडासा राहिला होता. आजगर पाहिलं, परत आणखीन पतंग पाहिला, समुद्र पाहिला का नाही. हे त्यांच्याकडनं मी काय शिकलो ते आपल्याला अवधूतांनी सांगितलं. आता आज पाहूया. स्तोतकम ग्रेशेदग्रासम देहुम वर्तेते यावतः गृहान्निहि सन्नातिष्ठेद वृत्तीम माधुकरी मुनी. हे श्लोक क्रमांक 9. योग्याने गृहस्थांना पीडा न देता जेवढे अन्नाने देहाचं निर्वाण होईल तेवढेच, म्हणजे प्रत्येक घरातून मुक्त धान्य इत्यादी ग्रहण करावे. माधुकरी वृत्ती करावी. मुंगी किंवा मधमाशी ज्याप्रमाणे प्रत्येक फुलातून अलगत थोडा थोडा मध घेते, त्याप्रमाणे मुनींनी थोडी थोडी भिक्षाच घ्यावी. मधुकिरी. झालेले. आता पहा, ह्यात असलेल्या श्लोकामध्ये भ्रमर म्हणजे भुंगा. ते भुंग्याला म्हणले मी गुरु मानलं, आणि त्या भुंग्याकडनं मी काय शिकलो ते सांगतो. म्हणले बघा, भ्रमरो रे गुणी पुष्पामध्ये फूल तरी कुचंबो नेदे आपुली करी अर्थसिद्धी चोखकी बुद्धी भ्रमराची. ते म्हणतात की भ्रमर तसा फुलामध्ये शिरतो, पण ते फुल त्याच्याकडून चुरगळत सुद्धा नाही. त्या फुलांच्या जे पाकळे येतात, त्या पाकळ्याला किंवा जे हे मधले काय म्हणतात त्याला, मधल्याला हा मधला जे पराग येतं, पराग का नाही, त्याला थोडस होत नाही, काही असं मोडत नाही किंवा काय तर म्हणजे चुरगळत नाही. असं अज्ञात काय करतो, त्यातलं मध सेवन करत असतो ते भुंगा. तेवढाच तो काय करतो, त्या भ्रमराचा हळुवारपणा असतो. एवढं सावकाश नाजूकपणाने काय करतं, ते मध सेवन करतं. फुल किती नाजूक असतं, पण त्याला थोडी इजा होऊन देत नाही त्या फुलाला. तैशीचे योगियांची परी ग्रास मात्र घरोघरी भिक्षा करुनी उदर भरी पीडा न करी गृहस्था. बघा, आता जे योगी असतात, आता हे वानप्रस्थ असतात, संन्यासी आश्रम, ज्यांनी संन्यासी आश्रम स्वीकारलाय ना, त्यांनी काय करायचं, तो योग्याने त्याच पद्धतीने म्हणले घरोघरी हिंडून मुठभर धान्य, घासभर अन्न एवढेच भिक्षा मागावी. म्हणजे एका गृहस्थ आश्रमाला जास्त त्रास द्यावा नाही. 2 घासाचं, 3 घासाचं, 4 घासाचं देऊ शकतो ना, कारण 5 घरी भिक्षा मागायला परवानगी सांगितली. किती? 5 घरी. आता 5 घरी भिक्षा मागून म्हणजे किती, थोडं 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 मागितलं म्हणजे पोट भरतंय, आणि ज्यांच्या घरी मागितलेली त्यांना त्याचा त्रासही होत नाही. अशा पद्धतीने त्यांनी भिक्षा मागावी, आणि त्यावरच त्यांनी आपला निर्वाह करावा. म्हणजे मग गृहस्थांना त्यापासून कधी त्रास होत नाही. प्राणधारणे पुरते योगी मागे भिक्षेते समर्थ दुर्बळ विभागाते ते मानून चित्ते सर्वथा. गृहस्थ श्रीमंत आहे, बलवान आहे की गरीब, दुर्बळ आहे, याचा कधी त्या योग्याने विचार करू नाही. असं आहे का? मग आता श्रीमंत घरातला आहे, मग त्याच्याकडे चांगली भिक्षा मिळेल, आपल्याला एकच घरी भरपूर भिक्षा मिळेल असा योग्याने कधी विचार करायचा नाही. किंवा गरीब आहे, मग त्याच्याकडे आपल्याला चांगली भिक्षा मिळायची नाही किंवा भरपूर मिळायची नाही, असं योग्याने विचार करायचा नाही. 5 घरं मोजून मागायची, ज्या घरामध्ये जे मिळेल, जेवढे मिळेल तेवढे मिळेल. 5 घरामध्ये पोट भरू किंवा नाही भरू किंवा शिल्लक राहू, जेवढं मिळेल तेवढं त्यांनी मागून आणायचं, असा त्यांचा नियम आहे. म्हणून स्वतःच्या स्थितीप्रमाणे जसं गरज वाढवत नाही, जसं म्हणजे गरज वाढवित नाही, फक्त प्राणरक्षण करण्यापुरते ते अन्न घेत असतो. असं नाही आज लई भूक लागली म्हणून जास्त खायचं, फक्त प्राणाचं रक्षण झालं पाहिजे, हा देह टिकला पाहिजे, फक्त तेवढंच अन्न सेवन करायचं. आपल्याकडे कसं असतं गृहस्थ आश्रमामध्ये, पोट भरून खायचं, शिवाय 3 टाइम खायचं. एवढी सुस्ती येते, एवढी आळस येतो, इकडे झोपला लगेच. चिंतन साधना का नाही, किंवा एखादं वाचन काही होत नाही त्याच्याकडनं. का? एवढं खाल्लं कसं होईल? पण तसं जे योगी असते त्याला किती अन्न घ्यायचं, फक्त प्राणाचं रक्षण होईल तेवढंच अन्न त्याने ग्रहण करायचं. का? त्याच्यामुळे साधनेमध्ये त्याला अडचण येत नाही. रिगोणी कमलिनी पाशी भ्रमरू लोबला ओमुदाशी पद्मसंकोचे असताशी त्याची भ्रमराशी बंधन. भ्रमर जर कमळातच बसून राहिला तर सायंकाळी कमळ मिकले की त्या तीव्रत्रभर अडकतो. भुंगा जर कमळामध्ये गेला मकरंद सेवन करायला, आणि त्या मकरंदामध्ये तो काय झाला, त्या कमळाच्या फुलामध्ये दिवस मावळला की कमळ काय करतं, मिटून घेतं ते स्वतःला, आणि मिटले की त्याचा भुंगा असला तर भुंगा त्याच्यामध्ये अडकून पडला. आता भुंग्याचं काम कसं आहे, निबार लाकडासारखं, बांबू सारखं ते काय करतं, कुरतडत असतं. त्याला कुरतडू शकतो, त्या जाऊन बसत भुंगा. एवढं सामर्थ्य त्या भुंग्याचं असताना सुद्धा
पण आता ती कमळाचं हे किती असतात हे कमळाचे जे हे असतात काय पाकळे जे असतात ते किती नाजूक असतात. पण ते नाजूक पाकळे सहज कुरतडून ती बाहेर येऊ शकतो का नाही. पण तू रात्रभर त्या ठिकाणी बसून राहतो पण त्याला इजा करत नाही. कमळाला रात्रभर त्यात अडकून बसतो. तसं जो कोरडे काष्ट भेदूनी जाये तो कमळदळी गुंतला ठाये प्रिया दुखवेल म्हणून राहे निर्गुमन पाही आपुला. जो भुंगा लाकडालाही भोग पाडतो त्या कमळबद्ध होतो. कमिलीच्या पाकळ्या फोडून तो कधी बाहेर पडत नाही. तैशेची जाण संन्याशी एके ठाई राहे लोलुप्येशी तेचे बंधन होय त्याशी विषय लोभाशी गुंतला. त्याचप्रमाणे जो संन्याशी असतो जो योगी असतो त्याने एकाच जागी आसक्त जर झाला. मग असं आहे का आता मग एखाद्या घरीली चांगली ओळख झाली मग ते चांगली भरपूर भिक्षा देतात म्हणून रोज त्याच घरी भिक्षा मागायला जायचं. असं संन्याशाने योग्याने करायचं नाही. कारण ती जर जागा त्याला आवडू लागते काय होतं मग ती जागा आवडायला लागते ती माणसं आवडायला लागतात त्या ठिकाणी आसक्त तयार होते आणि ही आसक्ती विषयाच्या लोभातही तो आसक्त होऊन जातो आणि गुंतून पडतो. म्हणून त्यांनी काय करायचे रोज नवीन 5-5 घरं मागायची. रोज काय करायचं नवीन 5-5 घरं मागायची. अति लहान सुमन जे काही ब्रह्मरा तेथे उपेक्षा नाही रे गुणी त्याच्या ही ठाई आमोद पाही सेवितो. भ्रमर किंवा मधमाशी बकुळ्यासारखी अगदी लहान फुलांना तो हे मध घेतात. आता बकुळाची फुलं किती लहान लहान असतात पण त्या फुलामधून सुद्धा काय करतात ते मध सेवन करतात मकरंद सेवन करत असतात. तसं थोर थोरा ज्या कमळनी विकासल्या समर्थपणे त्यांच्याही ठाई रेगुणी सारांश सुविनी जातशे. तसाच तो भ्रमर पूर्ण विकसित कमळात शिरून तेथे मधही सेवन करत असतो. भुंगा सुद्धा काय करतो त्या कमळामधील जसे मधमाशे जाऊन ते लहान लहान फुलांचंही मध सेवन करतात तसं भुंगा सुद्धा त्या लहान लहान फुलांमधून सुद्धा मध सेवन करतो. तैसाचे योग्या नेटको शास्त्र दृष्टी अति विवेको न करे लहान थोर तर्को सार ग्राहको होतशे. त्याप्रमाणे खरा अभ्यास जो योगी आहे शास्त्र ग्रंथ लहान आहे छोट्याशा विषयाचा आहे की महान आहे याच्या चिकित्सा करत बसत नाही. सर्व शास्त्रातील सारतत्व तेवढे ग्रहण करतो. खरं काय करतो लहान जरी ग्रंथ असेल मोठ्या ग्रंथ जरी असेल सगळ्याचा बारकाईने अभ्यास करणार त्यातलं सार आहे तेवढं सार सगळं घेणार स्वीकार करणार त्या साराचा. नेमकं त्या ग्रंथाचा उद्देश काय आहे ग्रंथ कशासाठी तयार झालेला आहे त्या ग्रंथाचं काय त्या ग्रंथाला नेमकं आपल्याला काय सांगायचंय असं असणार त्याचं जे सार आहे तेवढं सार त्याच्याकडनं येणार तो फक्त. वेदांती ब्रह्मस्थिती बोलेले मानी यथा निगुती इतर स्तोत्री ब्रह्म वितपत्ती तेही अतिप्रती मानितो. मोठ्या वेदांत ग्रंथात प्रतिपादन केलेली जी ब्रह्मस्थिती तो जशी विचारात घेतो तशीच लहानशा पुस्तकात दिलेली ब्रह्मस्थितीची वर्णने तो आस्थेने ग्रहण करतो. असं का चालू मोठ्या ग्रंथ आहे म्हणून तेवढाच अभ्यास करायचा आणि त्याचा स्वीकार करायचा. मग लहान आहे एखादं लहान पुस्तक आहे मग त्यातला स्वीकार नाही करायचा असं काही नाही. ब्रह्माचं वर्णन आहे ना ब्रह्मस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं जे वर्णन आहे ना मग कुठल्या ग्रंथामध्ये असू द्या मोठा असू द्या छोटा असू द्या कुठलाही असू द्या त्यातलं तो सगळं स्वीकार करतो. म्हणजे पंडितांचे वचन माने साधारण बोलीला हित वचनी तेही अति आदरे मानुनी सार निवडून घेतशे. किंवा एखाद्या पंडिताचे वचन मानतो एखादा हुशार असन ग्रंथाचा अभ्यास करणार असन आणि त्याने सांगितले की त्याचं तो ऐकतो. तसेच एखाद्या सामान्य माणूस जरी असेल आणि त्याने जरी काही चांगलं हिताचं सांगितलं तर ते सोक्त काय करतो ते सोक्त ऐकतो आणि त्यातलं तसंच त्याला वागवतो मोठ्यासारखंच नाही कुठे गेलं तसंच त्यातलं वचनही ऐकतो आणि सार असेल तेवढं तो त्याच्याकडनं घेत असतो. प्रीती व्हावी पतीच्या मानशी कुळवधू मानी सासू सासऱ्यांशी मान देतशे त्यांच्या दासाशी तेची प्रीतीशी लक्षुनी. पतीच्या मनाला प्रसन्नता वाटावी म्हणून कुलवधू काय करते सासू सासऱ्यांना यांना आदराने वागवते का नाही. का वागवते कारण पती त्यांचा आदर करतो म्हणून ही सुद्धा काय करत असते त्यांचा आदर करत असते. नौकरांचाही योग्य मान ठेवत असते. ते बघा घरात जरी नोकर जरी असेल ना त्या नौकरांचा स्वतः मान ठेवत असते. कुलवधू नवीन लग्न होऊन आलेली. बेसळल्या शिरनिराशे निवडून घे जे राजहंसे तैसा विवेकयुक्त मानशे सार भागाशी घेतशे. राजहंस जसा जलयुक्त दुधातील फक्त दूध वेगळे करून पितो तसेच योगी विवेकाने सर्व गोष्टीतील सार तेवढे ग्रहण करतो. सर्वभूती भगवत भाव हा सार भागू मुख्य पाहो हे निष्ठा ज्याशी महाभाव त्याशी अपावो स्वप्नी नाही. सर्व प्राण्यात भगवंतच नांदत असतो.
सगळ्या प्राण्यामध्ये कोण आहे? भगवंतच आहे. हे पाहणे म्हणजे सार तत्व ग्रहण करणे होय. सार म्हणजे काय? सगळ्या ग्रंथाचं सार काय? सगळ्या प्राण्यामध्ये, सगळ्या भूतामध्ये, सगळ्या चराचरामध्ये कोण आहे? फक्त आत्मतत्व आहे. तो परमात्माचे सगळ्या रूपाने नाचलेला. एवढंच सगळ्या ग्रंथाचं सार आहे बघा. सगळ्या शास्त्रांचं सार तेवढंच आहे आणि हे सार फक्त तो स्वीकारतो. आणि म्हणून हे राजा, ज्याची अशी दृष्टी असते त्याला स्वप्नातही अपाय होत नाही. आणि ज्याची अशी दृष्टी झालेली ना, काय एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, अशी ज्याची दृष्टी झाली त्याचं स्वप्नात सुद्धा हित होत नाही. स्वप्नात सुद्धा हित होत नाही. काय होत नाही सांगा ना? परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही म्हणलं काय त्याचा हित होणार सांगा बरं? कोण हित करणार दुसरा? कोणच नाही. त्याच्या दृष्टीने सगळं कोण आहे? देवच आहे. म्हणून भरलेल्या जगांतू सार भागी तो योगयुक्तो यदुशी अवधूत सांगतो गुरुवृत्तांतू लक्षणे. या जगाच्या अफाट पसाऱ्यातून हे सार घेणारा खरा योगी होय. बघा एवढा जगाचा पसारा आहे ना, ह्या जगाचा पसारा सगळा, ह्या सगळ्या पसाऱ्यामधून हे जे सार घेणार आहे ना, हा खरा योगी असतो. कोणतं सार घेणारा? परमात्मा सोडून ह्या जगतामध्ये दुसरं काहीच नाही, हे जे सार आहे ह्या साराचा जो काय करतो, स्वीकार करतो, हाच खरा फक्त योगी. मग भले कोणी काय का करीना, कीर्तन करू, प्रवचन करू, कोणी भगवे कपडे घालू का नाही, रिद्धी शेद्री चमत्कार काही करू, पण ज्याच्या ठिकाणी हा जर सार नसेल तर तो काय नाही, तो खरा योगी नाही. खरं ज्ञान त्यालाच ते खरं ज्ञानी म्हणलेलं आहे. म्हणून आता अवधूताने यदूला गुरुबद्दल आणखीन काय सांगितले ते सांगतो, ऐका. गुरुत्वम्या मानिले माशी एक राया दो प्रकारेशी एक ते मोहळ माशी ग्रामवाशी दुसरी. बघा आता काय सांगितले मला अवधूत म्हणाले, हे राजा मी दोन प्रकारच्या मक्षिकांना गुरु मानले मला. एक म्हणजे मधुमाशी म्हणजे मवळाची माशी आणि दुसरी म्हणजे घरातली माशी. त्या दोघीला मी गुरु मानलं. म्हणजे का मानलं सांगतो, म्हणजे ऐका. सायंतने श्वस्तने वान सांग गृहीत भिक्षितम पाणी पात्रो दरत्रो मक्षिकेवन संगग्रही. श्लोक क्रमांक 11. भिक्षा मागून आणलेल्या अन्न संध्याकाळसाठी किंवा उद्यासाठी म्हणून साठवून ठेवू नये. हात किंवा पोट हेच पात्र समजून तेवढेच घ्यावे. संग्रह करणारा भिक्षू माशीप्रमाणे नाश पावतो. बघा म्हणजे संग्रह करायला काय केला त्यांनी? विरोध केलेला आहे. संग्रह करायचा आपला सगळा संग्रह चाललाय. पहा या घरीची माशी बैसल्या साखरेची राशी हाती धरून घाली मुकाशी संग्रह होतीशी पैपाही. घरातील साधी माशी पहा, ती खरोखर ती साखरेवर जर बसली तर ती काय करते? त्या साखरेतले एक एक तोंडात घालते आणि कधी संग्रह करत, तिला जेवढं लागतंय ना तेवढं ती सेवन करते आणि उठून निघून जाते. मग ती अशी म्हणते का आता दुपारचं खाण्याची सोय करावं आपण लगेच, आता एवढी मोठी साखर मिळाली आता तर पोट भरून घेऊ आणि परत दुपारची पण सोय करून घेऊ, काहीतरी थोडीफार घेऊन जाऊ संग, अशी म्हणते का ती? नाही म्हणत. किंवा संध्याकाळची सोय करू अशी म्हणते का? नाही म्हणत. आता पुरतं भागलं ना बास. हे तिच्याकडनं शिकलो म्हणले मी. हे होईल सायंकाळा हे बक्षिण प्रांत काळा ऐसा संग्रह वेगळा नाही केला मक्षिकी म्हणून हे संध्याकाळसाठी ठेवू किंवा उद्या सकाळला होईल अशा विचाराने साखर कधी ते साठवून ठेवत नाही. म्हणून तैशे योग संन्यास गती प्राप्ती भिक्षा घेऊन हाती तिशी निक्षेपू मुखाप्रते संग्रह स्थिती त्या नाही. संन्याशी असाच वागत असतो. बघा संन्याशी जो असतो ना तो असाच वागत असतो. मिळालेली भिक्षा हातात घेऊन जातो, कधी संग्रह करत नाही. पोट भरलं की खातो, शिल्लक पोट भरूची शिल्लक राहील ते माशांना का नाही ह्याला ते वाटून टाकत असतो. असं म्हणत नाही की आता एवढी शिल्लक राहिली भिक्षा मग संध्याकाळी मागण्यापेक्षा हिच ठेवून आपण संध्याकाळी खाऊ, असं कधी तो करत नाही. भिक्षे लागी पाणी पात्र साठवण उदार मात्र या वेगळे स्वतंत्र नाही घरपात्र साठवणे. त्याचा हात हेच त्याची भिक्षा पात्र असतं. बघा हातामध्ये जेवढं बसेल तेवढं घ्यायचं. पोट हेच साठवण्याचे साधन आहे आणि साठवायचं किती? जेवढं पोटामध्ये बसेल तेवढं साठवायचं. ह्या व्यतिरिक्त दुसरे स्वतंत्र घर किंवा भांडे या तो बाळगत नाही. बघा दुसरं काय तो ठेवत नाही. सायंतनम श्वस्तनम वान संग्रहितम भिक्षुको मक्षिकायव संग्रहानम सहतेन विनश्यती. श्लोक क्रमांक 12. भिक्षा मागणाऱ्या मुनीने संध्याकाळासाठी किंवा उद्या सकाळसाठी काही संग्रह ठेवू नये. संग्रह करणारा भिक्षकरी मधमाशीप्रमाणे संग्रह केलेल्या वस्तूचा सहनाश पावतो. बघा त्यांनी काही संग्रह केला नाही पाहिजे म्हणजे ऐका. सायंकाळ प्रांत काळाशी भक्ष्य संग्रह नसावा भिक्षुशी
संग्रहे पावते नाशाशी या विषय मधमाशी गुरु केली. म्हणले त्या मधमाशीला, आता जे मधमाशीला गुरु केलं म्हणले, तिला काय गुरु केलं म्हणलंय? कारण ती काही अशी दिसते की मधाचा संग्रह केल्याने ती काय करते, ह्या फुलातून थोडा, त्या फुलातून थोडा, त्या फुलातून मध घेऊन येते आणि आपलं जे तिचं घर आहे कुठं, मधाची पोळी, त्याच्यामध्ये मध आणून साठवते. असे सगळ्या अनेक मासे एकत्र आलेले असतात आणि सगळे मिळून काय करतात, ते मध आणतात आणि त्या पोळीमध्ये आपलं मध साठवून ठेवतात. आणि त्या ठिकाणी मध साठवून ठेवल्यामुळं काय होतं म्हणले, शेवटी ज्या मधमाशी आहेत ना, त्या माशासह नाश पावतात आणि दुसरं कोणीतरी ते मध घेऊन जातो. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं आयुष्य किती दिवसाचं असतं? थोड्या दिवसाचं आयुष्य असतं. पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आयुष्यभर मध काय करायचा, घेऊन यायचा, साठवायचा आणि कुणीतरी यायचं त्याला माशाला हुसकून लावायचं आणि ते मध मात्र काढून द्यायचा. असं होत असतं. म्हणून काय करायचं, जो भिक्षुक असतो ना का नाही, जो संन्यासी, जो योगी, त्यांनी काय करायचं नाही, कधीच अन्नाचा संग्रह करायचा नाही. हे मला त्याच्यावरून शिकायला मिळाले. त्या मधमाशीकडनं मी काय शिकलो, हे शिकलो. रे गुणी नाना संकट स्थानाशी मधु संग्रहो करे मधुमाशी, तो संग्रहोची करी घाताशी मधुन वाशी जे येते. अनेक प्रकारच्या अवघड जागी जाऊन मधमाशी मध आणून पोळ्यात साठवते. जाते का नाही, कुठल्या पण लांब लांब जाऊन का नाही, किंवा बारीक बारीक कोपऱ्यातून बिपऱ्यातून जिथं जिथं फुलं असतात त्या ठिकाणी जाऊन ते काय करतात, मध घेऊन येतात. पण मधाचे पोळे काढून येण्यास जेव्हा लोक येतात तेव्हा तो मधच तिच्या नाशास कारण होतो बघा. आणि मध काढता काढता काय काय माश्या मरूनही जातात. म्हणजे त्यांनी जे संग्रह केलाय, तो संग्रह केल्यास काय झाला, त्याला घातक झाला. मला सांगा ना, आपण कवाय ना भरपूर धन कमावले, रात्रून दिवस कष्ट करून काय केलं आपण, धन कमावले. आणि एक दिवशी अचानक काय ते दरोडेखोर येतात, मारतात, मारून टाकतात आपल्याला, आपलं सगळं धन घेऊन जातात. म्हणजे आपल्याला मरण्याला कारण कोण झालं, आपण कमवलेलं धन झालं का नाही. तसंच मधमाशांचं सुद्धा आहे. म्हणून त्या मधमाशीकडने मी हे शिकलो म्हणले, संग्रह यत्नाची या चाडा, मोहोळ बांधिती अवघड कडा, ते दुर्ग मेरेगू करती गाडा, अर्थ चाडा मधु हरते. मोठ्या प्रयत्नाने साठवलेलं मध सुरक्षित राहावा. बघा आता मध साठवायचं आपल्याला, मग कुठं साठवायचा, ज्या ठिकाणी काही कुणी येणार नाही काढायला का नाही, असं चांगली जागा बघून, फार का एखाद्या कुठं एखाद्या झाडाच्या बुंक्यामध्ये, फार अवघड एकदम अडचणीमध्ये, किंवा डोंगराच्या एखाद्या कपरीमध्ये ती काय करतात, मधाचं पोळ तयार करतात आणि त्या मधमाशा अवघड जागी कड्यावर मोहळ बांधतात. पण अशा अवघड जागा ही काय करतात, मध हरण करणारे लोक चढतात आणि ते मध काढून येतात. हे पारदेशी लोक काय करतात, कुठं असू दे तुमचं, ती मावळ काढणार आणि घेऊन जाणार आणि माशा मारून मोहळ पाडतात. पण त्यावेळी माशांचा नाश होत असतो. म्हणजे संग्रह प्राणघातक ठरतो. म्हणून संग्रह करणं म्हणजे काय, प्राणघातक आहे. मला सांगा ना, आता सोनं किती महाग झालंय, मग सोनं घालणे किती धोक्यात झालंय महिलांना, पण तर त्यांची हवा जाती घालायची. मग ती सोनच कधी कधी त्यांच्या जीवनाला काय होतं, घातक करतं, त्याचा घात करतं ती सोनच. असं आहे. म्हणून संग्रह करणं कसं आहे, प्राणघातक आहे. हे त्या मधमाशीकडनं मी शिकलो. का झाडिता मोहळाशी नाश होतशे माशियाशी, संग्रहाची जाती ऐशी जीवघाताशी करवितो. ऐसे देखून या जनी भक्त भिक्षुक योगी सज्जनी, संग्रह न करावा भरवसोनी नाश निदानी दिसतशे. हे जाणून भिक्षू योगी बघा, हे सगळं ओळखून याचा अभ्यास करून जे भिक्षू असतात, जे योगी असतात, जे सज्जन असतात, जे साधक असतात, ते कधी संग्रह करून ठेवायच्या मागे लागत नाही. कधी संग्रह भरवसा ठेवत नाही. कारण आज आहे ना, आता पोट भरलंय ना, मग आता दुपारचं बघू, नंतर संध्याकाळचं संध्याकाळी पाहू, सकाळचं सकाळी पाहू, असं त्यांचं काम असतं. आणि मस्त की आपलं काय करतं, मला सांगा ना, आपण का व्हायना, आपण अनुग्रह घेतला, चिंतन करायला आपण बसलो, आपल्याला कशा चिंतनाला बसलो, आपल्याला काय काय दिसतं सांगा बरं, हे केले ते केले, हे करायचे ते करायचे, कशामुळे दिसतंय सगळं आपल्याला, कारण आपण त्याच्या नादी लागलेलो, संग्रह करायच्या नादी लागलेलो, वाढवायचे, हे काय करायचं, वाढवायचं आपल्याला, ह्याच्या नादी लागलोय. पण हेच आपल्याला आयुष्याला काय घातक आहे हे आपल्या ज्यावेळेस लक्षात येईल त्यावेळेस आपण त्याच्या नादी लागलो का, त्याच्या पण नादी लागत नाही. म्हणून हे जे योगी असतात, जे साधक असतात, जे भिक्षू असतात, ते कधी संग्रह करण्याच्या नादी लागत नाहीत, कधी त्याच्यावरती भरोसा ठेवत नाहीत, कारण त्यांचा शेवटी नाश होत असतो. बरं मी म्हणतो, आयुष्यभर भरपूर कमावलं, नाही नेलं संघ, काही नाही कुणी सोडून नेलं, शेवटी मारताना संघ नेता येत नाही ना. आयुष्यभर संग्रह करायच्या नादी लागल्यामुळं त्याला चिंतन करता आलं का, भगवत चिंतन करता आलं का, त्याला नाही करता आलं. का नाही करता आलं त्याला, कारण सगळं काय आयुष्य तिने कुठे घालवलं, सगळं संग्रह करायला घालवलं आणि शेवटी आयुष्य संपलं, मरून गेला
आणि मरून गेला, परत जन्माला आला. त्याचं जे संग्रह केला होता ना त्याचं रक्षण करायला कुत्रा होऊन आला परत घरात. अशी स्थिती होती. म्हणजे सांगा बरं, संग्रह त्याचा हिताचा आहे का तो? नाही. आचरावे सतकर्म संग्रह हा शुद्धी धर्म, हे चिनिनुनिया वर्म धनकामी अधम नाशिती. सत्कर्माचे आचरण करावे, शुद्ध धर्म पालन करावा, हे न करता अधम लोक धनाची अपेक्षा करतात. बघा, सत्कर्माचं आचरण करावं म्हणजे काय? जे शास्त्राने सांगितलंय, सत्य वागावा, सत्य म्हणजे चांगले कर्म करावा, आणि चांगले कर्म करून चांगले धर्म करून त्याचं आचरण करून त्याच्यातून आपण थोडीशी काय मिळकत काय जी मिळवायची आपल्याला ती मिळवावा, शुद्ध धर्माचं पालन करून. पण हे तो करत नाही. जो अधम मार्गाने काय करतो, धनाचा अपेक्षा करत असतात. अधम मार्गाने, कोणत्या का मार्गाने? चांगल्या मार्गाने लय पैसे मिळत नाही, पण वाईट मार्गाने मात्र भरपूर पैसा मिळतो. मग वाईट मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि भरपूर संपत्ती कमवतात, आणि शेवटी त्यांचा त्या संपत्तीमुळे नाश होत असतो. अर्थ विनाशाचे फळ, दुसरे नाशाचे मूळ, विशेष नाशाचे आहळ बहाळ, श्री केवळ ओळख पा. म्हणून धन नष्ट झाल्याचा परिणाम म्हणून काही दुःख भोगावे लागते. काय काय धन नष्ट झालं, आयुष्यभर कमावलं आणि सगळं धन घेऊन गेले, म्हणून आयुष्य काय करायला लागलं, दुःख भोगायला लागला. आयुष्यभर जमीन कमावली, भरपूर कष्ट केलं, जमीन विकती घेतलं, कुठं काय घेतलं, कुठं काय केलं, आणि काय झालं, शेवटी कंगाल झाला. त्याच्याकडे रुपये घर राहिलं नाही. काय करे सांगा बरं? दुःखच करीत बसन का नाही? एवढं मरमर मिळलं, मी एवढं कष्ट केलं आणि सगळं काय झालं, एका वेळेस सगळं निघून गेलं माझं, म्हणून दुःख करीत बसला. दुःखाचं बघत बसतोय. हे कधी कधी जण असे म्हणून माणसाचा नाश होतो. बघा, असाही माणसाचा नाश होतो. म्हणून यापेक्षा श्री म्हणजे नाशरूपी वृक्ष वाढण्यासाठी केलेली आळीच आहे अशी समज. म्हणून स्त्री असेल का नाही, हे धन असेल, हे काय, हे गोष्टी तुमचं दुःख वाढवणारे आहेत. दुःख हे तुमच्या आयुष्याचा नाश, तुमच्या जीवनाचा नाश करणारे आहेत. म्हणून यांच्यापासून तुम्ही काय केलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. यांच्यामध्ये आसक्ती ठेवायची नाही. मूळ नाशाशी जेविता, कनक आणि योषिता, जवळ यांची आसक्तता, तव तव चढता भवरोगू. याप्रमाणे धन श्री हे माणसाच्या नाशाचे कारण ठरते. म्हणून पैसा असन, धन असन, सोनं असन, स्त्री असन, हे काय सगळं त्या जीवाला, त्या माणसाच्या नाशाला कारण आहे. म्हणून हे जे जास्त मागं लागायचं नाही. तेवढ्या पुरतं तेवढं, फक्त आपल्याला लागत किती पोट बरं आहे पुरतं तेवढं करा ना. मला सांगा किती लागतं बरं? अन्न वस्त्र निवारा, 3 मूलभूत गरजा आहे जीवाच्या. किती गरजा येतात? 3 मूलभूत गरजा आहे. पण त्याला घर कसं पाहिजे? हवेली पाहिजे. झोपडी ते झोप येते, हवेलीमध्ये पण झोप येते. झोपडी पण काय करते? उन्हापासून संरक्षण करते. हवेली पण उन्हापासून संरक्षण करते. त्याला काय पाहिजे? सकाळची 1 चपाती, दुपारची 1 चपाती, संध्याकाळी 1 चपाती, दिवसभरात 3 चपाती असते. काय होतं याचं? याचं पोट भरतंय. पण ह्याला काय, आजचं भागलं पाहिजे, उद्याचं भागलं पाहिजे, वर्षभर पुरलं पाहिजे, आणि दुसऱ्या वर्षीच भागलं पाहिजे. कारण जर दुष्काळ पडला नाही, पाऊस आला तर मग नको कमी पडायला आपल्याला. म्हणून 2-2, 3-3 वर्ष त्यांनी धान्य साठवून ठेवायचं. झालं वस्त्राचं काय, अंगावर अंग दाखवापुरतं वस्त्र असलं म्हणजे बाजूला आपल्याला. आता अंग दाखायचं वस्त्र म्हणजे तुमचं 200, 300, 400, 500 रुपयेपर्यंत चांगले कपडे मिळते तुम्हाला. पण 4,000ची, 5,000चं, 10,000चं, 15,000चं तुम्हाला वस्त्र पाहिजे. ते पण घरात किती पाहिजेत? 1-2 ड्रेस असले की वागत आहे. एक आज घालायला, उद्या घालायला. पण याच्या घरात जागा नसते ठेवायला, पिटिकच भरलेले असतात कपड्यांनी, एवढे वस्त्र, तरी आपली हाव भागत नाही. म्हणून एवढी काय करायचं नाही म्हणले, हे सगळं नाशाला कारण असतं. म्हणून पुरुष त्यात एवढा आसक्त होतो, तेवढा त्याचा भवरोग वाढत जातो. जेवढा आसक्त होत जाईल ना तो, तेवढा भवरोग वाढत जात असतो. म्हणून ही त्या जीवानी, त्या साधकांनी समजून घ्यायचं, आणि जेवढी गरज आहे ना तेवढंच करायचं, जास्त नादी लागायचं नाही. साईबाबांच्या चरित्रामध्ये आलंय बघा, साईबाबांनी काय सांगितलं. साईबाबांना गुरुजी, बघा गुरुजी, त्यांचं काय नाव रे? श्यामा गुरुजी. श्यामा गुरुजींच्या पत्नीकडे शेजाऱ्यांनी धन दिले ठेवायला. धन म्हणजे सोनं, अलंकार. म्हणजे मला दागिने ठेवायला दिले, आणि ती काय म्हणली, मला गावाला जायचंय, आणि मग घराला कुलूप राहणार आहे. म्हणजे खायला कसं होतं, घरी कुणी नसलं म्हणजे कुणी चोरी करू शकतं, म्हणून तुमच्याकडे राहूया. आता त्यांचं त्या दागिनेचा डबा त्या श्यामा गुरुजींच्या पत्नीकडे त्यांनी दिला ठेवायला. तिने आता ह्यांनी गुरुजींनी नेमकंच बघितलं, म्हणजे काय कोणाचं आहे? ते म्हणजे ती शेजारणीच आहे, ती गावाला गेली म्हणून तिने आणून ठेवलंय. आता त्या बिचाऱ्याला झोपच नाही. 8 दिवस ती गावाला जायची होती. आता ह्याला 8 दिवस झोप नाही. त्याला काळजी लागून राहिली. लोकांची बलामत, कुणी आलं चोरून गेलं तर आपल्याला भरून द्यावं लागेल, याचं टेन्शन त्याला. साईबाबा म्हणले, खरे बाबा म्हणले, तू रोज उदास होत चाललंय, म्हणले एवढं टेन्शन कसं झालं तुला?
म्हणजे बाबा काय करावा हाय म्हणले, म्हणजे त्यांनी लवकर सांगितलं नाही, पण शेवटी सांगितलं म्हणले मला ना सांगा ना तुम्ही ज्याच्यामुळे लय टेन्शन येतं, ज्याच्यामुळे लय उदासी येते का नाही, ज्याच्यामुळे दुःख बघावं लागतं, काय करावं बरं त्या गोष्टीचं. म्हणले सोपं सांगतो म्हणले मी तुला. ज्याच्यामुळे असं वाटतं ना आपल्याला दुःख होतंय, हा आपलं मानसिक संतुलन बिघडतंय, त्या गोष्टीचा त्याग करायचा म्हणले. त्याग काय करायचा, त्याचा त्याग करून टाकायचं म्हणले, म्हणजे ती कधी गोष्ट तुम्हाला त्रासच देणार नाही म्हणले. मग त्यांनी ठरवलं होतं ते म्हणले ते दागिने आहेत ना ते नेऊन द्यायचं म्हणले, आहे ते कोणाचं परत ते आपल्याला ती जबाबदारी नको आता. आणि नेमकं त्या दिवशी ते गाव आले आणि त्यांच्या पत्नी त्यांना देऊन टाकलं. मग त्याला थोडंसं बरं वाटलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जरा आपल्याला, मला सांगा ना, आता एखादी, आता आपलं उदाहरण बघा, आतापर्यंत आपला त्रास कशामुळे होता, ही जमीन जुमला पैसा अडका सगळ्याच्यामुळे चाललंय ना, पण त्याचा आता त्यागच करून टाकला, आता परत काय, आता कोण त्रास देणार आपल्याला. त्याग करून टाकायचा, त्याचा त्रास होतो ना का, कारण आपल्याला त्याची साधण्याला अडचण येते, चिंतनाला आपल्याला त्याचा अडचण होतो, त्यापेक्षा नकोच ना ती. कारण ध्यानाला बसलो, चिंतनाला बसलो आपण, त्याचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास करत बसलो की ते आपल्या चित्तामध्ये येते, त्यापेक्षा त्याचा त्याग करून टाकायचा. म्हणजेच त्यांनी काही सांगितलंय, ही धन श्री ही जी माणसं येतं हे आपल्या नाशाला कारण होत असतं, त्यामुळे आपण त्याची आसक्ती न ठेवता त्यांनी भौरोग वाढत असतो, म्हणून त्याचा त्याग करणंच उत्तम आहे, त्याच्या नादी लागायचं नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे ते लय मिळवण्याच्या नादी लागायचं नाही. मग सांगा बरं आपलं चाललं ते बरोबर चाललंय का नाही. कनक आणि कामिनी ज्याशी नावडे मनी होनी तोच जनार्दनी जनी भरवसेनी ओळख पा, म्हणून ज्याला द्रव्य श्री यांचा खरा धिक्कार आहे, तो जनी जनार्दन म्हणजे लोकात वावरणारा देव आहे. बघा, ज्याला द्रव्य आवडत नाही, ज्याला स्त्री आवडत नाही, ज्याला यांचा काय धिक्कार आहे, धिक्कारा, तोच काय होतो, देव म्हणून राहू शकतो, देव म्हणून होऊ शकतो तो, अन्यथा दुसरा होऊ शकत नाही. जो स्त्रियांच्यात आसक्त झालाय किंवा धनाच्यात आसक्त झालाय, सोन्यामध्ये द्रव्यामध्ये आसक्त झालाय, त्याला कधी देव होता येणार नाही. तुमच्याकडे किती असू दे ना, भरपूर असतं, पण त्यात आसक्त होणार. तुमच्याकडे स्त्री आहे का नाही, ठीक आहे, आपली बायको आहे, पण त्याच्याबद्दल आसक्त होऊ नका, व्यवहारापुरता व्यवहार करा. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, जमीन जुमला भरपूर आहे, तुमच्याकडे धन भरपूर आहे, सोनं नाणं भरपूर आहे, मग असू दे ना मले, पण त्याच्यामध्ये फक्त आसक्त होऊ नका. कामापुरते काम आणि काही म्हणा राम राम. जे जो सुख इच्छेला आपण अशी, तेने नाताळावे स्त्रियेशी, याचे विषय मदगजाशी गुरु विशेषी मी केला. बघा म्हणले, आता ज्याला आत्मानंद हवा असेल ना, आत्मस्वरूपाचा परमानंद ज्याला पाहिजे असेल, त्याने स्त्रीचे संबंध कधी ठेवू नये. स्त्रियांचा लय तिटकारा केला यांनी अवधूतांनी. आणि ह्याविषयी मत्ता हत्तीला मी गुरु मानले म्हणले. स्त्रियांपासून म्हणजे ज्याला खरं साधना परमानंद मिळवायचंय ना, तिने स्त्रियांपासून 2 हात लांब राहावे म्हणले. म्हणून म्हणले मी काय केले, मदमत्त असताना, म्हणजे काय मदमत्त म्हणजे माजलेला, मादाने मत्त झालेला असा जो हत्ती, त्याला गुरु मानले मी. काय शिकलो त्याच्याकडनं म्हणले, सांगतो म्हणले, ऐका. पदापि युवती भिक्षार्णम स्पृहाशे दर्वामीपी स्पृशन्न करीव बद्धेते करिन्या अंगसंगता. श्लोक क्रमांक 13. भिक्षूने तरुण स्त्रीला मग ती लाकडाची केलेली भावली असली तरी तिला सुद्धा पायाने सुद्धा स्पर्श करू नये, कारण हत्तीनीच्या कामनेने हत्ती जसा खोड्यात पडून बद्ध होतो, त्याप्रमाणे असा मनुष्य स्त्रीच्या स्पर्शाने बद्ध होतो. पहा षष्टी आहे न भद्र जाती, त्या पुढे मनुष्य ते किती, ते हस्तिनेचे अंग संगती बंधन पावती मनुजांचे. अहो, ज्या हत्तीचे आयुष्य 60 वर्षाचे असते, तो मदवत्त हत्ती माणसापेक्षा खूपच बलवान असतो का नाही. किती ताकद आहे त्याला, किती बलवान आहे, पण कमी बलवान असताना माणसं त्या बलवान असताना हत्तीला पकडतात. त्याला कारण काय, त्याला कारण एकच आहे, तो हत्तीनीच्या स्पर्शासाठी मोहित होतो. बघा, हत्तीनेचा स्पर्श व्हावा म्हणून तो मोहित होतो आणि माणसाच्या बंधनात पडतो. माणसं काय करतात, मोठा खड्डा खांदतात, काय करतात, आणि त्या ठिकाणी त्या खड्ड्याच्या जवळ असं त्याच्यावर गबाळ टाकायचं, असं मुडकं तुड काय करायचं, गबाळ टाकायचं, आणि त्या गबाळ टाकल्यानंतर ती हत्ती जे लाकडाच्या हत्तीने तयार करायची, लाकडाची हत्तीने तयार करायची आणि त्या खड्ड्याजवळ ठेवायची. आता जो मदमत्त झालेला हत्ती ना, तो काय करतो, त्या हत्तीनीच्या नादाने तिथे येतो आणि तिच्या आता ती असते लाकडाचीच, पण ह्याला माहित नाही ती लाकडाची म्हणून, हाताच्या जवळ जायला जातो की ते खड्ड्यात जाऊन पडतो आणि गुतला. एवढा बलवान असताना हत्ती पण काय करतात त्या माणसानी, त्याला साखळ्या त्याला बंधनामध्ये जखडतात त्याला आणि गुतून टाकतात. तसं म्हणले ह्या जीवाचं आहे, म्हणले ह्या मनुष्याचं आहे, म्हणले
ऐका काय सांगतात. जो दृष्टी नानी मनुष्याशी, तो स्त्रिये वश केला मानवासी, त्याची ने बोले उठी बैसे, माता अंकुशी मारी जे. बघा, जो हत्ती माणसाला आपल्या समोर उभाही राहू देत नाही, कराय आपले सोंडे भले मोठमोठे झाडे वृक्ष वृक्ष मोठमोठे वृक्ष उन्मळून टाकतो तो, एवढं सामर्थ्य त्याचं. असा असणारा हत्ती, तोच हत्तीला त्या हत्तीनीच्या मोहामुळे त्या माणसाच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं. माणूस जसं म्हणी तसं चालावं लागतं, माणूस जसं म्हणी काम करत असतं त्याला काम करावं लागतं, नाहीतर त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो. कशामुळे झालं हे? हत्तीनीच्या लोभामुळे झालं. ये वजिनावया संसाराशी, जे स्वधर्मनिष्ठ संन्याशी, तेही देखून या युषितांशी, लाग वेगेशी पळावे. म्हणून ह्यासाठी स्वधर्मनिष्ठ संन्याशांनी संसार जिंकण्यासाठी स्त्री दृष्टीस पडताच लगेच पळ काढावा. बघा, जो खरा संन्याशी ना, ती यांनी स्त्री. आता संन्याशी म्हणजे काय? इथं महात्म्याचं वर्णन आलं बरं का, इथं साधकाचं वर्णन आलेलं आहे. इथं कोणाचं वर्णन आलेलं आहे? साधकाचं. ज्याला कोणाला परमानंद प्राप्त करून घ्यायचंय ना, त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या सांभाळावा. स्त्रियांच्या मध्ये जाऊ नाही, एकांतामध्ये स्त्रियांच्या कधी जाऊ नाही. परत दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या त्यांच्याकडे दृष्टी करून पाहावा सुद्धा नाही, कारण चिरंजीव पदामध्ये सांगितले बघा या गोष्टी सगळ्या. म्हणून स्त्री जर कुठे दिसली आपल्याला, तिथून त्यांनी लगेच लांब जावं. नको नको स्त्रियांची भेटी, नको स्त्रियांची गोष्टी, स्त्री देखताची दिटी, उठा उठी पळावे. स्त्रियांची भेट नको. बघा, स्त्रियांची त्यांची भेट नको, त्यांच्याशी भाषण नको, त्यांचे दर्शन नको, असे ठरवून त्यांच्यापासून त्यांनी दूर पळून सुटावे. साधकाचं वर्णन बरं का ताई, साधकाचं. ज्याला परमानंद प्राप्त करून घ्यायचं ना, त्यांनी एवढं सावध राहायचं, नाही त्याचा कधी पाय घसरण ते सांगता येत नाही. म्हणून पळता पळता पायांतळी, आल्या काष्टाची पुतळी, तेही नातळवी कुशळी, निर्जीव स्त्री छळी पुरुषा ते. बघा, पळता पळता पायाखाली जर एखादी लाकडाची जरी बावली पडलेली असली ना, तिच्या सुद्धा नादी लागू नये. का? कारण तरी शहाण्या माणसाने तिला स्पर्शही करू नये म्हणजे. कारण निर्जीव स्त्री सुद्धा काय करते? प्रतिमा सुद्धा पुरुषाचे मन विचलित करू शकते. त्यांनी जी खरोखरची स्त्री ना, त्याची जवळ जरी नाही गेला, तिच्यापासून लांब जरी राहिला, पण स्त्रियांचे फोटो जरी पाहिला, प्रतिमा जरी पाहिली ना, तरी ती प्रतिमा पाहून काय होईल? त्याच्या ठिकाणी काम तार होईल आणि स्त्रियांची आसक्ती त्याला होईल. म्हणून प्रतिमा सुद्धा, बाहुली सुद्धा पाहिजे नाही, बाहुली सुद्धा म्हणली. अनिरुद्धे स्वप्ने देखील उखा, तो धरुणी नेला चित्ररेखा, बाणासुरे बांधिला देखा, कृष्ण सखा जयाचा. बघा, अनिरुद्धाने स्वप्नात बाणासुराची मुलगी उषा हिची भेट घेतली. कुठं? स्वप्नामध्ये. आणि उषाची सखी चित्रलेखा हिने त्याला आकाश मार्गाने शोणितपुरात नेले व पुढे बाणासुराने त्याला तुरुंगात टाकले. अनिरुद्ध तर कृष्णाचा नातो आता, कृष्णाचा असणारा मुलगा, त्याला सुद्धा गुंतून पडावं लागलं. का गुंतून पडावं लागलं? स्वप्नात त्या उषाने स्वप्नात त्याला पाहिला होता. आणि म्हणली ती मैत्रीण होती चित्रलेखा, म्हणली ना, मला लई सुंदर माझ्या स्वप्नामध्ये सुंदर पुरुष आला म्हणले, आणि ते मला मिळाला तर कितीही बरं होईल. म्हणून मग तिने ते काय केलं, हिने वर्णन केलं आणि तिने त्याचं चित्र काढलं आणि गेली घेऊन त्याला. मग ती आणि ती घेऊन गेल्यामुळे ह्याला तिच्या नादामुळे हा पण गेला आणि तिच्या नादी लागला. आणि त्याच्या बापाने पाहिला, शेवटी कुठे टाकला? तुरुंगात टाकला. बाणासुराने पाहिला, टाकला तुरुंगात. म्हणजे असं असतं. म्हणून त्याशी सोडवणे लागे हरी, धावता आडवा आला कामारी, युद्ध झाले परस्परे शस्त्रास्त्री दारुण. मग त्याला सोडवण्यासाठी कृष्ण धावत गेला, तो शंकराने त्याला अडवले. बघा, मग त्याच्या आपल्या पोराला अनिरुद्धला सोडण्यासाठी भगवंत गेले ना, कृष्ण भगवान त्याला बाणासुराकडे, आणि त्याच्याबरोबर युद्ध करायला गेल्याबरोबर मध्ये भगवान श्री महादेव आले, त्यांनी त्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी हरी आणि हराचं मोठं युद्ध झालं. कोणामुळे झालं? जेवढं काय होतं ना, मला सांगा ना, रामायण कुणामुळे घडलं? स्त्रीमुळे घडलं. महाभारत कुणामुळे घडलं? स्त्रीमुळेच घडलं. कोण कारण सगळ्या नाशाला? कारण स्त्री याच्यात. मला सांगा, ज्या भावांचं चांगलं एका ताकीत जेवत असते, एकमेकाशिवाय त्याला करमत नाही, लहानपणापासून एकत्र खेळत यात, एक नसलं की दुसऱ्याला करमत नाही, दुसरा नसलं की पाळीला करमत नाही, असं होतं. लग्न झालं मात्र माझं प्रेम कुठं जातं? त्याला कारण कोणी? स्त्री येतात. मग याचा अर्थ असा आहे का मग ते स्त्रिया सांगतात का त्यांना असं करू नका म्हणून? स्त्रिया सांगत नाही त्यांना, पण मग लगेच मग माझी बायको, माझी मुलं, माझा प्रपंच, माझ्या मुलांना असावा, माझ्या बायकोला असावा, मला असावा, माझा असावा. मग झालं माझं सुरू, आणि माझं सुरू झाल्यामुळं ह्या दोघांमध्ये वाद सुरू व्हायला लागतो. वास्तविक स्त्री अशी कारणीभूत होत नाही, पण त्या ठिकाणी आसक्त, हा त्याच्या त्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळं मग त्यांचं पालन पोषण, मग त्यांना चांगलं मिळावा, त्यांना व्यवस्थित वासावा म्हणून त्याच्या नादी लागतो, म्हणून ह्यांच्यामध्ये अंतर यायला लागत. मग कोणी कारण त्याला? स्त्रीचे ना.
ये व हरिहरा भिडता जो बांधला स्वप्नाची या कांता तो सहसाना सुटेची शोचिता इतरांची कथा कायसी याप्रमाणे अनिरुद्धाला सोडवण्यासाठी हरिहराचा संघर्ष झाला. आणि म्हणजे महादेवाचा आणि भगवंताचा युद्ध झालं. आणि तरी स्वप्नात पाहिलेल्या स्त्रीने अनिरुद्धाला बंधनात टाकली होती. बघा, स्वप्नात पाहिली होती तिने बरं का, तरी ते त्याला बंधनामध्ये पाडावं लागलं. तर तो सुटला नाहीच, तेव्हा सामान्य जनांची काय कथा सांगा बरं. मग ह्यांचं युद्ध सुरू झालं. आता त्या स्वप्नात शेवटी त्यांचं लग्न झालं ना, म्हणजे सुटला का त्याच्या तावडीतून तो नाही. मग जर त्या भगवंतांच्या मुलाची अशी अवस्था आहे तर आपल्या सामान्य जीवाचं कसं व्हायचं सांगा बरं. म्हणून पहा स्वप्नाची या कांता अनिरुद्धाशी केली निरुद्धता मा सासची श्री हाती धरिता निर्गमता त्या कैची. म्हणून पहा, अनिरुद्ध म्हणजे मुक्त, त्यालाही जर बंधन पडले, अनिरुद्ध म्हणजे काय, मुक्त आहे, पण त्याला सुद्धा बंधनामध्ये पडावं लागलं. तर ते प्रथम स्वप्नात भेटलेले श्रीमुळे, कशामुळं, स्वप्नात भेटल्यामुळे श्रीमुळे. मग खरे श्रीशी जर गाठ पडल्यावर मनुष्य कसा सुखेल सांगा बरं. स्वप्नात श्री भेटली होती, त्या स्वप्नात भेटलेल्या स्त्रीमुळे त्याला बंधनात पडावं लागलं. आणि खरोखरची स्त्री भेटली तर बरं, ती स्त्री भेटली म्हणजे काय, ते एवढ्या एका जन्माचं बंधन आहे का. कल्पांतापर्यंत ते बंधनात पडून राहावं लागतंय. कसं कल्पांतापर्यंत, का कल्पांतापर्यंत, कारण ह्या जन्मामध्ये स्त्री भेटले आणि ह्या जन्मात स्त्री भेटल्यामुळे त्यांनी माझी बायको माझी मुलं म्हणून संसार केला, सगळं माझं म्हणून केलं. आता माझं म्हणून केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी आसक्ती राहिल्यामुळे वासना राहिली, आणि वासना राहिल्यामुळे ती परत जन्माला आला आणखी. मग माझी मुलं, मग मुलाच्या घरी परत जन्माला आला, मग कुत्र होऊन आला, किंवा नातेक होऊन आला, कुणीतरी होऊन तिथं ठिकाणी आला, किंवा झाड होऊन आला, सर्प होऊन आला, काय किडा मुंगी होऊन तिथं ठिकाणी तो येतो आणि परत राहतो. आणि परत पण माझं म्हणून वासना त्याच्या ठिकाणी राहिलेली असती, म्हणून परत जन्माला येतो. अशी 84 लाख कोटी येऊन जन्म घेत बसतो. किती 84 कोटी येऊन काय करतो तो, जन्म घेत बसतो. एवढं त्याला बंधन पडत, कल्पांतपर्यंत, अनेक कल्पांतपर्यंत त्याला बंधन पडत त्याला, एवढ्या कारणामुळे. म्हणून पुरुष आपण या म्हणविते शेकी स्त्रियांच्या पाया धरिते त्यांशी कैशिनी होईल मुक्ती श्री संगती अधपाता राजा. अरे, स्वतःला पुरुष म्हणविणारा लोक जर स्त्रियांच्या चरणदास झाले तर त्यांना मुक्ती कशी मिळणार सांगा बरं. स्त्रियांचे जर हे दास झाले, स्वतःला पुरुष म्हणणारे पण स्त्रियांची दास झाले, यांना मुक्ती मिळेल का, नाही मिळणार यांना मुक्ती. नदी गच्छन्ते श्रियं प्राज्ञं कहिरचन मृत्यात्मात्मनं बलाधिकेस हन्यते गजेरन्य गरजो यथा. हा श्लोक क्रमांक 14. विवेकी शहाण्या मुमुक्षाने स्त्रीला स्वतःच्या मृत्यूचा समजून तिच्याजवळ कधी जाऊ नये. ज्याप्रमाणे एका हत्तीला दुसरे वलाढ्य हत्ती मारतात, त्याप्रमाणे स्त्री सहवास करणारा पुरुष स्त्रीमुळेच मारला जातो. क्रीडता गजी माझी गजपती त्यावरी सबळ भद्र जाती येऊन या युद्ध करते निजबळे मारिते तयाते. हत्तीनीच्या समूहात एक हत्ती क्रीडा करीत असतो. हत्तीनीचा समूह असतो, अनेक हत्तीने असतात, आणि त्या सगळ्या हत्तीमध्ये एक हत्ती असतो, हत्ती क्रीडा करायला. तेव्हा दुसरा प्रबल हत्ती त्याच्याशी लढतो आणि त्याला मारतो. बघा, आता ही जे मशीनचे गोठे असतात का, मशीनचे असे म्हशी चारणारे मोठमोठे, त्यांचे जे टोळके असतात का, राजस्थानी वाल्यांचे आपण पाहतो ना, किंवा गाया चारणारे. आता त्यांच्या 10 गाया, 15 गाया, 20 गाया, 25 गायामध्ये एक बैल असतो. काय असतो, एक बैल असतो. मग ते काय करतात, आता ही जे टोळक आहे ना गायांचं, त्या ठिकाणी चारत असताना दुसरा टोळक्यावाला गायांचा तिथे जवळ येत नाही जेव्हा घेऊन, का, कारण ह्याच्यामध्ये एक बैल असतो, त्याच्यामध्ये एक बैल असतो. त्या बैलाने ह्या बैलाला जर पाहिलं ना, तर दोघांची टक्कर जर लागली ना, तर माणूस त्यांना सोडू शकत नाही. का, एखादा माणूस मरण त्याच्यामध्ये सोडायला गेला तर. मग कोणामुळे झालं हे सगळं, गायांमुळे झालं. तसंच पुरुषाचं पण आहे, तसंच पुरुषांचं पण आहे का नाही. संसाराचा नाश झालाय, स्त्रियांमुळे अख्ख्या संसाराचा नाश झालाय, अख्ख्या कुटुंबाचा नाश झालेला, सर्वनाश होऊन गेलेला आहे. आणि कुटुंबाचा झाला आयुष्याचा सर्वनाश झालेला आहे. कुणामुळं, स्त्रियांमुळे. म्हणून काय केलं पाहिजे, जसा मले ह्या हत्तीमध्ये एक हत्ती असतो आणि दुसऱ्याचा हत्ती त्या ठिकाणी आला, आता दोघांची मारमारी सुरू होती. कशासाठी, ह्याच्यामध्ये मला राहायचंय, तू राहणार कमी राहणार. मग जो जास्त बलवान असेल, जो दुसऱ्याचा नाश करेन, जो जिंकन तो त्या हत्तीमध्ये राहतो, हत्तीमध्ये राहतो. म्हणजे कशामुळे मरावं लागलं, तो मारून या हस्ते त्या हस्तीने समजती सबळा भोगी भद्र जाती नाशाप्रती स्त्रीमुळे. मग दुसरा हत्ती त्या हत्तीने बरोबर विलास करतो. म्हणजेच काय करतं, आता त्या हत्तीने एका हत्तीला मारला की जो हत्ती जिवंत राहतो, जो जिंकतो तो मात्र त्या हत्तीने बरोबर विलास करतो. म्हणजे स्त्री हे नाशाचे मूळ आहे.
तसंच पुरुषाचं सुद्धा असतं. म्हणजे स्त्री कसं आहे, नाशाचं मूळ आहे. नाश व्हायला कारण स्त्री आहे, बंधनामध्ये गुतायला कारण स्त्री आहे. मग अहिल्याची या संगती, गौतमे विटंबला अमरपती, भस्मासुराची नाश प्राप्ती, स्त्री संगती स्तव झाली. मग अहिल्याच्या संबंधामुळेच गौतमाकडून इंद्राची विटंबना झाली. आईच्या संबंधामुळेच का ना, अहिल्याच्या त्याच्या संबंधामुळे गौतम ऋषीकडनं इंद्राने काय केली, ती गौतमाकडून काय झाली, इंद्राची विटंबना झाली. आता ते आईला सुंदर दिसायला होती, इंद्राचं मन तिच्यावरती गेलं, आणि गौतम ऋषी जेव्हा सकाळ सकाळ काय केलं, स्नानाला गेले, त्यावेळेस हिने काय केले, गौतम ऋषीचं रूप घेतलं इंद्राने आणि त्याच्याबरोबर समागम केला. आणि ही कोणी बघितलं, गौतम ऋषी मागे राहिले की त्यांनी ती बघितलं, म्हणून त्या गौतम ऋषीने त्या इंद्राला शाप दिला. म्हणजे इंद्राची विटंबना झाली. कोणामुळे झाली? स्त्रीमुळेच झाली. म्हणून भस्मासूर ही मोहिनीमुळेच नाश पावला. भस्मासूर मोहिनी रूप धारण केलं होतं भगवंतानी, त्याच्यामुळे त्याचा नाश झाला. देखुनी तिलोत्तमा उत्तम वधू, सुंद उपसंदू सखे बंधू, स्त्री अभिलाषे चालीला क्रोधू, सुहद संबंध विसरले. बघा, तिलोत्तमेसारखे सुंदर अप्सरा पाहता, सुंद आणि उपसंदू हे सख्य भाऊ असणारे, बघा एकमेकाला करमत होते एकमेकाशिवाय, असे सख्य भाऊ एकमेकाचा जीव यांच्यावरती. पण ही जी तिलोत्तम आहे ना अप्सरा, हे त्यांच्यामध्ये आली आणि काय केलं, हिला पाहिलं की ह्याला वाटलं मला मिळावं, त्याला वाटलं मला मिळावा, म्हणून काय केलं, दोघांची बंद. तिने काय सांगितलं, जे जिंकन त्यांनी मला घेऊन जायचं, त्याच्याबरोबर मी जाणार. म्हणून हे दोघांनी मारामारी सुरू केली आणि दोघे मरून गेले. कुणामुळे गेले? स्त्रीमुळे गेले. तसं मग श्रीवीर हे युद्धाचे ठाई, दोघे निमाले यराचे घाई, शेकी श्री बघू ही नाही, मरण मूळ पाही योषिता. तसे ह्या क्रोधाने रणंगणामध्ये एकमेकावर त्यांनी प्रहार केला, प्राणस मुकले आणि दोघांना स्त्री सुख लाभलेले नाही. एकंदरीत स्त्री हेच मरणाचे मूळ आहे, हे पक्के समज. बंधनाला कारण स्त्रीचे, स्त्रीशिवाय बंधन होऊ शकत नाही अजिबात. आपण मग कशी पाहिजे, स्त्री म्हणजे कशी डायरेक्ट स्त्री नाही काय, ती म्हणते का असं करा म्हणून नाही, पण काय होतं, आसक्ती, स्त्रीची पुरुषावर आसक्ती राहते, पुरुषाची स्त्रीवर आसक्ती राहते. मग त्यांच्यापासून होणारी जी मुलं जन्माला येतात त्यांच्यामध्ये आसक्ती राहते. मग माझा प्रपंच, माझं घर, माझं दार असं सगळं वाढत चालतं आणि कितीतरी कल्पंतापर्यंत माझं माझं करून वाचना राहिल्यामुळं मरताना वाचता राहते नाही, आणि मग कितीतरी कल्पापर्यंत गुंतून बसतात, ते बंधनामध्ये पडतात. मग ऐशीची पूर्वकल्पेची कथा, अवतारी श्रीकृष्ण नांदता, तिने शिशुपाळ गांजोनी सर्वता, हिरोनिकांता पैनेले. एकनाथ महाराज त्यांना सांगतात, श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांनी शिशुपालाचे युद्ध करून रुक्मिणीचे हरण केले. भगवान श्रीकृष्ण सुद्धा काय केलं, रुक्मिणी मातेचं हरण केलं. आणि एवम सुरनूर पशुप्रती, नाळाशी मूळ श्री संगती, तिचरी संगे गृहासक्ती, कलहा प्राप्ती श्रीमूळ. यावरून देव, माणूस, पशु ह्या सर्वांच्या नाशाला श्रीसंग कारणीभूत होतो. बघा, मग देव जरी असला, पशु जरी असला, मानव जरी असला, तर ह्या सगळ्याला स्त्रीचा संग आहे, हा सगळ्याला काय आहे, सर्वांच्या नाशाला कारणीभूत आहे. म्हणून स्त्रीमुळे घरदारावर आसक्ती उत्पन्न होते आणि कलह असतात. कुणामुळे? स्त्रीमुळेच ना. आपण मग अशी उदाहरण बघितलं का नाही, चांगले भाऊ असतात एकत्र, लहानपणापासून एकत्र खेळलेले असतात, एकमेकाशी करमत नाही एकमेकाला, पण लग्न झालं की लगेच तेच भाऊ एकमेकांसह बांधणं करायला लागतात का नाही, वाद घालायला लागतात. का? स्त्रीमुळे. ते म्हणतो माझ्या बायकोला, माझ्या मुलांना, ते म्हणतो माझ्या बायकोला, माझ्या मुलांना, आणि जरूर सुरू यांचा संघर्ष. ग्राम्य स्त्रियांचे संगती जाणे, तो बसला मरणा धरणे, मरण आल्या ही न करणे, जीवे प्राणी स्त्री संगू. बघा, ग्राम्य स्त्रियांच्या संगतीत राहणे म्हणजे मरणाच्या दारात जाऊन बसण्यासारखे आहे. ग्राम्य स्त्रिय म्हणजे वेश्या. आणि मरण आले तरी स्त्री संगत टाळावा. बघा, मराची वेळ जरी आली ना आपली त्यासाठी, तरी पण स्त्रीचा संघ आपल्याला झाला नाही पाहिजे, तो आपण टाळायचा. म्हणून वेश्येची संगती जाता, बळाधिक्य करी घाता, निरंतर सोपत्नी भोगिता, नाही बाधकता हे न म्हणे. मग आता एखादा म्हणेन वेश्याचे सहवासात जर गेलं तर अधिकच नाशाला कारक आहे म्हणले, पुन्हा वेश्या. पण तसा जर आपल्या पत्नीचाही सतत समागम जर बाधकच ठरतो, बघ, वेश्येचा समागम बाधक ठरतो, त्यात काही नवलच नाही म्हणले. पण आपली स्वतःची स्त्री जरी असेल आणि तिच्या बरोबर पण काय जास्त प्रमाणात म्हणजे अति प्रमाणात जर काय केला, समागम केला, तो सुद्धा बाधक होत असतो. म्हणून ती सुद्धा घातकी, आपली स्वतःची पत्नी असेल तरी सुद्धा. म्हणजे स्वतःच्या पत्नी सुद्धा म्हणजे तिच्याबरोबर सुद्धा जास्त आसक्त व्हायचं नाही, कामापुरतं व्यवहारपुरतं फक्त व्यवहार करायचा. म्हणून अविश्रम स्त्री सेविता, कामो पावे उन्मत्तता, उन्मत्त कामे सर्वथा अदापाता जे. म्हणून कारण स्त्रियांचा निरंतर भोग घेण्याने काम वासना वाढत जाते. जेवढा आपण भोग बघू
तेवढं काय वासना वाढत जाते आणि शक्ती क्षीण होत जाते. एवम हा ठाववरे श्रीसंग कठीण भारी क्वचित संगू झाल्यावरी नरकद्वारी घालील. म्हणून श्रीसंग फार घातक आहे. चुकून जरी घडला तरी संबंध ही पुरुषाला नरकवास भोगवितो. बघा, चुकून जरी घडलेला संबंध काय करतो, पुरुषाला नरकाचा वास भोगायला लावितो. म्हणून नरकी घालील हे वार्ता उद्धराची कायशी कथा नरकरूप ग्रामे योषिता पाहि सर्वथा निर्धारे. म्हणून स्त्रीच्या स्मरणानेही पुरुषाला अधपातनास कारण होते. बघा, तिचं स्मरण जरी झालं ना तरी पुरुषाचा अधपात होत असतो. मग तिच्यामुळे उद्धराची गोष्ट कशाला पाहिजे. ग्राम्य स्त्रिया तर नरकरूपच समजाव्या. म्हणजे वेश्य असतात ते कसे येतात, नरकरूपच समजायचे त्यांना. बघा ना, आता आजमिळ कसा होता, पापी होता ना. आधी कसा होता तो, आधी चांगला होता बिचारा, भगवत धर्म करायचा का नाही, साधूच्या ह्याच्यामध्ये यायचा, कुटेमध्ये यायचा चिंतन करायला, त्यांना भेटायला, परत घरी जाऊन चिंतन करत बसायचा. पण येता येता त्यांनी काही पाहिलं होता, एक वेश्या आणि एक पुरुष त्यांचा समागम पाहिला होता. आणि त्या पाहिल्यामुळे त्याचं सगळं बिघडलं. ते पाहिल्यामुळे सगळं त्याचं बिघडलं होतं. म्हणून तो पापी झाला परत. म्हणून तिने एखाद्या ह्याच्या दाशी बरोबर तिने काय केला, संबंध ठेवले तिला, त्याच्याबरोबर तिने जीवनचक्र चालू ठेवलं त्याचं. आणि चोऱ्या माऱ्या करायला लागला. कशामुळे झालं, ती स्त्रीमुळे झालं. स्त्री आणि दुसरा अर्थो हाचे ये लोकी घरा अनर्थो ये नियंत्रला निजस्वार्थो शेकी करी घातू प्राणाचा. म्हणून द्रव्य आणि स्त्री हे दोन्ही या लोकांचा अनर्थ आहे. बघा, सगळ्यात अनर्थाला कारण कोण आहे, द्रव्य म्हणजे पैसा, सोनं, नाणं आणि स्त्री हे सगळं अनर्थाला कारण आहे. ह्यांच्यामुळे आपले खरे हित हे आत्मज्ञान जे बाजूस राहते. यांच्यामुळे काय होत नाही, आपलं आत्मज्ञान जे प्राप्त व्हायचं ना ते होत नाही. मला सांगा ना, आपण गृहस्थ आश्रमी का व्हायना, आपल्याकडे बायको आहे, आपल्याला मुलं येतं का नाही. मग मला सांगा, एखाद्या आपल्याला आता सत्संगाला जायचंय, कार्यक्रमाला जायचंय, पण बायकोनी काय म्हणावा, नाही नाही रोज उठून सुटून काय असतं, घरी काम बी सोडून जायचं, पळायचं काय जावा. मग आता ह्याला काम सोडून जाता येते का, नाही. काम काय करावं लागत यात, हा परिवार आहे ना सगळा, ह्या परिवारचं पालन पोषण करावं लागत आहे. मग सत्संग करता येतो त्यामुळं नाही करता येत. म्हणजे आहे का ना, सांगा बरं तुम्ही, घातक. म्हणून आणि प्रसंग प्राणाचाही घात होतो. बघा कशामुळं, यांच्यामुळं. म्हणून यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे, यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. चला, न देये नापभोग्यम च लुब्धेर दुःख संचितम भुडकते तदापि तच्चान्यो मधु हेवार्थ विनमुदो. श्लोक क्रमांक 15. लोभी लोक कष्टाने धन साठवतात. ते धन ते लोक दोन्ही हात दानही करत नाहीत व स्वतः उपभोगही घेत नाहीत. तर दुसराच कोणी बलवान मनुष्य त्याचा उपभोग घेतो आणि तिसराच कोणीतरी हे धन लागतो. मद काढणारा मनुष्य मधमाश्यांनी जमवलेल्या मधाचा जसा उपभोग घेतो, त्याप्रमाणे गुप्ततेने साठवलेले ठेवलेल्या धनाची काही लक्षणावरून सुगावा लागून मनुष्य ते हरण करू शकतो. बघा, धन किती घातक आहे. सोये खाये ना धर्मो न करी घरच्यांशी खाऊ निधी दरिद्री मधुमक्षकेच्या परे संग्रह करी कष्टोनी. काय होतं बघा, मधमाशा अपार कष्ट करून जसं मोहळ बांधतात ना, ते मोहळ मधाने भरलेले दिसले की जसे जगाचे डोळे त्याच्याकडे लागतात. बघा, मुलीला लय मध असं बरं का, आता हिला लय मध पडत म्हणतात. आणि काय करतात, ते पोळे कसे काढायचा विचार करतात आणि काढून घेतात. आपलं वरची कोळी राहिली बा, त्याचा अर्थ वाचायचा का नाही. सोये खाईना धर्मो न करी घरच्यांशी खाऊ निधी दरिद्री मधुमक्षकेच्या परी संग्रह करी कष्टोनी. कृपण मनुष्य स्वतः खात नाही, धर्मही करत नाही आणि घरातल्या माणसांनाही खाऊ देत नाही. म्हणून मधुमाशी सारखा तो कष्ट करतो आणि धनाचा संग्रह करतो. कृपण माणूस, चिंगूस माणूस, तो काय करतो, स्वतः खात नाही, घरातल्याला खाऊन देत नाही आणि मरमर कष्ट करून काय करतो, कमवतो. आणि शेवटी काय होतं, त्याचं सगळं धन लुटून नेलं जातं. जसं मधमाशी सारखं का नाही, मधमाशी सारखं. मग माशा मोहळ बांधिती बळे माझी संचले मधाचे गोळे ते देखून जगाचे डोळे उपाय बळे घेऊ पाथी. मधमाशा अपार कष्ट करतात, मोहळ बांधतात, मध गोळा करून आणतात आणि त्या मोहळाने ते मोहळ मधाने भरलेले दिसले की आपल्यासारखे लोक काय करतात, त्याच्याकडे बघत आहेत लगेच, हा आता म्हणजे भरपूर मध आल्या बरं का याला, आणि कसं काढायचा विचार करून ते मोहळ काढून मध झाडतात त्याचा. म्हणून मग झाडी खोडी अरडी दरडी जेतीच्या तेथे जगू झोडी भरती मधाची या कावडी ते सेबिडी गोडी श्रीमंत. बघा, मग अवघड कडे कोपऱ्यात चढून लोक पोळे पिळून मध काढतात आणि श्रीमंत तो मध खातात.
मग आता मध कोण काढतं? गरीब असतात ती, ज्याला पैशाची गरज असते ती मध काढतात. अडचणीत जाऊन, काट्या कुट्यात जाऊन, का नाही, करी दगडामध्ये, करी कपारामध्ये जाऊन ते मधाचं पोळ काढायचं, मध पिळून काढायचा. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनी तो काय करायचा, मध विकत घ्यायचा आणि आश्रमात घरी बसून खायचा. तसं माशा मधून खाती काकुलती, झाडे त्याचे हात माखते, स्वादू श्रीमंत सेविते, ज्यांशी लक्ष्मीपती प्रसन्न. बघा, मधमाशा बिचाऱ्या आयुष्यभर काय करतात, कष्ट करून मध जमा करतात, स्वतः मात्र खात नाहीत. आणि मध काढणाऱ्याचे हात मात्र काय होतं, त्या सगळ्या मधाने भरतात, पण तोही खात नाही. पण श्रीमंत लोक जे मात्र असतात ते काय करतात, विकत घेऊन खातात. का? त्यांच्याकडे लक्ष्मीने कृपा केलेली असते ना, त्यांच्याकडे पैसा ना भरपूर असतो, संपत्ती भरपूर असते. म्हणून तैशेची कृपणाचे यक्षधन, नाही दान धर्म संरक्षण, त्याने तस्करणी ती मारून त्यासही दंगून राजाने. वरील प्रमाणे कंजूस माणसाने राखून ठेवलेली धन असते. कंजूस माणसाने नुसता पैसा 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 साठवायचा, बँकेत बॅलन्स करायचा, हे करायचं ते करायचं, आणि मरून गेला किंवा काय करायचं नाही, मरायच्या आधीच एखादा दरोडा पाडला तर त्यांनी सगळं झोडून द्यायचं. आणि त्या चोरांनाही शिक्षा करून राजा काय करतो, द्रव्य जमा करतो. परत त्यांनी चोरून नेलं की राजा काय करतो, त्यांना परत पकडून आणतो आणि ते सगळं द्रव्य राजा ह्याच्यामध्ये राजाच्या धनकोशामध्ये जमा होतं. म्हणजे ज्याने कष्ट करून कमावलेलं असतं त्यालाही वापरायला मिळत नाही, जे चोऱ्या करून येतो त्यालाही वापरायला मिळत नाही, त्याला शिक्षा होते, पण राजा मात्र त्याचा उपभोग घेतो त्या धनाचा. असं होतं. म्हणून त्यांनी काही सांगितलं, जो शिनवणी संग्रह करते त्याशी नव्हे भोग प्राप्ते, ते द्रव्य परिग्रह सेवते दैवगती विचित्र. म्हणून जो कष्ट करून धन जमावतो त्याला त्यापासून काही सुख होत नाही. जे लोक काही कष्ट करत नाहीत, ते संग्रह करत नाहीत, ते धनाचा उपभोग घेतात. अशी दैवगती विचित्र आहे. हाय का नाही? तसं सांगा बरं मला तुम्ही, हाय का नाही तसंच? म्हणून प्रयासे गृहस्थ करावी अन्न, ते संन्याशी न शिनला जाण, शिनता जाण करून जाय भोजन अदृष्ट प्रमाणे यार्थे. म्हणून गृहस्थ कष्ट करून स्वयंपाक तयार करतो, आणि अतिथी म्हणून आलेला जे भिक्षुक काही कष्ट न करतात जेवून जातो, यावरून नशीबच खरे ठरते. सांगावर त्यांनी रात्र दिवस कष्ट करायचं, स्वयंपाक करायचा, नेमका अतिथी येतो आणि मग तुम्हाला भूक लागली, मग हे त्याला जेवायला द्यायचं, आणि ते पोट कुणाचं भरतं, त्याचं कष्ट कोणी करायचं ह्याचं ह्यानी. मग या लागी दैवाधीन जोर आहे, तो संग्रहाची चाड न वाहे, ते अदृष्टाची सहाय्य आहे, कृपणता वाय करिता ती. म्हणून जो दैवावर भरोसा ठेवतो तो संग्रहाची इच्छा कधी धरत नाही. ज्याचा प्रारब्धावर विश्वास आहे ना, प्रारब्धाशिवाय काही जास्त मिळत नाही, कमी मिळत नाही, हे ज्याला खात्रीने माहिती ना, तो काय करत नाही, संग्रह करायच्या नादी लागत नाही. संग्रह करायच्या नादी लागत नाही. देव त्याला सहाय्य करते बघा, आणि अशाला देव सहाय्य होत असतात. पण लोक याचा विचार न करता चिक्कोपणा करतात. असं तर दान करायचं नाही, नसं तर रात्रंदिवस मरमर मारायचं, संग्रह करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ज्याच्याकडे नाही ना, जो प्रारब्धावर विश्वास ठेवतो ना, देव त्याला सहाय्य करत असतात, त्याला कधी कमी पडून देत नाही. कारण देवाला चिंता असते त्याची खाण्यापिण्याची. उपाशी राहून त्याला जमत नाही देवाला घेऊन देखो कुणाला. पण ह्याला वाटत नाही देव आपल्याला खायला घालील म्हणून. तो म्हणतो नाही मी जर नाही केलं तर कोण मला खायला घालील, खायला कोण देईन आपल्याला, देव देईन का खायला म्हणतात, अशी म्हणत असतात ते, का नाही. चला आता थांबवता का नाही. पुंडलिका वरदर विठ्ठल श्री